हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे. रेसिपी म्हणजे स्पेशल मेन्यू म्हणू शकता तुम्ही. हा मेन्यू तुम्ही बघू शकता. बघूनच तुम्हाला ही खायची इच्छा झाली असणार, मी 100% सांगू शकते. चला तर मग वळूया रेसिपीकडे. सगळ्यात आधी आपल्याला राईस बनवून घ्यायचा आहे. तर यासाठी मी बासमती राईस व्यवस्थित स्वच्छ करून टोपामध्ये पाणी जास्त घेऊन ते उकळत ठेवलं आहे गॅसवरती. जास्त पाणी घेऊन आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित उकळल्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. स्टार्टिंगला त्यामध्ये मीठ घालायचं नाहीये आपल्याला, कारण ते पाणी फेकून द्यायचंय आणि नंतर नवीन पाणी त्यामध्ये ऍड करायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ते तांदूळ जे आहेत ते फक्त त्यामध्ये भिजले पाहिजे, तांदळाच्या वरती पाणी आलं नाही पाहिजे. एवढंच आपल्याला पाणी ठेवायचंय नंतर. आणि मग त्यामध्ये मीठ ऍड करायचंय चवीनुसार आणि फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे टोप. आता सुद्धा त्याला व्यवस्थित उकळी आली पाहिजे आणि मग आपण त्यावरती जिऱ्याची फोडणी घालणार आहोत. तर एका साईडला मी फोडणी द्यायचं भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये आता जिरं ऍड करायचं आहे. असं छान जिरं व्यवस्थित तडतडलं पाहिजे, लालसर झालं पाहिजे आणि मग ही फोडणी पटकन मस्तपैकी या तांदळावरती टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित एकजीव करून आता गॅस कमी करायचा आहे आणि मग आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता हा बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे जिरा राईस. तुम्ही बघू शकता बारीक गॅसवरती 10 मिनिटात हा रेडी होऊन जातो. तर जिरा राईस आपला रेडी आहे. आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे, ती म्हणजे डाळ फ्राय. तर डाळ मी आधी शिजवून घेतली आहे फ्रेंड्स. तुम्हाला आवडेल तशी फक्त तुरीची डाळ घेऊ शकता किंवा तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स सुद्धा घेऊ शकता. मी छोटे 4 चमचे तुरीची डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ असं प्रमाण घेतलं आहे. कुकरमध्ये ती व्यवस्थित शिजवून घेतली आहे डाळ. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. तर पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तूप सुद्धा ऍड करायचं आहे आणि मस्तपैकी अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. राई, जिरं, कढीपत्ता, लसूण चांगला ठेचून घ्यायचा आहे, तो ऍड करायचा आहे तेलामध्ये आणि मग कमी गॅस करून तो लसूण व्यवस्थित असा छान लाल होऊ द्यायचा आहे कमी गॅस करून. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी एका बाजूला कोथिंबीर वडी सुद्धा फ्राय करत ठेवली आहे, कारण या डाळ फ्राय आणि जिरा राईस सोबत कोथिंबीर वडी म्हटलं की काय विचारायलाच नको, खूपच छान बेत होतो हा. आता जो लसूण आहे तो व्यवस्थित लालसर झाला आहे. या स्टेजला कांदा ऍड करायचा आहे. एक मीडियम साईजचा कांदा ऍड करायचा आहे तेलामध्ये. कांदा सुद्धा व्यवस्थित असा लालसर फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ऍड करायचा आहे. मीडियम साईजचा एक टोमॅटो कापून घ्यायचा आहे आणि तो ऍड करायचा आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. टोमॅटो टाकल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ ऍड करू शकतो. चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. तुमची जी डाळीची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्हाला मीठ ऍड करायचं आहे. हळद थोडीशी ऍड करायची आहे. लाल तिखट, लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. कलरवाली मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता.
एवढे इन्ग्रेडियंट्स ॲड करून मग हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मीडियम गॅसवरती हा टोमॅटो थोडा नरम होईपर्यंत हे तेलात परतवायचा आहे। टोमॅटो थोडा नरम झाला की मग त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे। बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे आणि आता ही कोथिंबीर ॲड केल्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स कसं तेल सेपरेट झालं आहे, तेल सुटलं आहे व्यवस्थित। आता या स्टेजला आपण डाळ ॲड करू शकतो। तर माझ्या मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे मी तो व्हिडिओ ॲड करू शकली नाहीये डाळ ॲड करतानाचा। तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इतकी छान डाळ रेडी झाली आहे, डाळ फ्राय। आणि आता एन्जॉय करण्यासाठी तयार आहे आपली प्लेट। मस्तपैकी तूप घालून घ्यायचं आहे भातावरती, जिरा राईस, डाळ फ्राय आणि कोथिंबीर वडी। व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की एन्जॉय करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय।